हाय हेल्लो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुपौर्णिमा, तर आजची पूजा आणि काही मला कमेंट सुद्धा आलेल्या होत्या. एवढ्यामध्ये जरा जास्तच आल्या की तुझं देवघर कसं आहे, आम्हाला जवळून बघायचंय. तर म्हटलं चला आज छान दिवस आहे, मी छान छान अशी पूजा पण करणार आहे. तर म्हटलं आज आपण ना देवघर सुद्धा तुम्हाला दाखवूया. तर आज मी तुम्हाला ना एकदम जवळून असं देवघर दाखवणार आहे, म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आज पौर्णिमा पण होती, त्यामुळे मला मंगल कलशातलं पाणी पण बदलायचं होतं आणि पानं पण बदलून घ्यायची होती. पण मला आता मंगल कलशासाठी जी पानं लागतात ना नागलीची, तर ती विकत घेण्यासाठी बाहेर जावं लागत नाही आणि त्यासाठी पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाही. एकदाच मी पैसे खर्च केलेले आहेत, ते म्हणजे हे नागलीचं झाड आणण्यासाठी. आणि त्यानंतर ते इतकं छान ग्रो झालेलं होतं. फक्त उन्हाळ्यामध्ये ना ते थोडं खराब झालं. त्याची पानं पण अशी छोटी-छोटी होऊन गेलेली होती. पण आता जसा पावसाळा सुरू झाला ना, आता त्याची ग्रोथ जी आहे ना, ती छान झालेली आहे आणि इतकं मोठं झालेलं आहे. मंगल कलशाची पूजा करण्याच्या आधी हा जो काही तांबा आहे ना, तो मी स्वच्छ क्लीन करून घेतला. नारळ पण धुवून घेतला आणि नागलीची पानं तोडून आणली. आता मंगल कलशाची पूजा मी फक्त ह्या 4च दिवशी करते. मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा, तर या 4च दिवशी मी मंगल कलशाची पूजा करत असते. पण काही कारणास्तव या दिवशी जर जमलंच नाही, ह्या एकाही दिवशी, तर मात्र आहे ना असा स्पेशल दिवस असतो. स्पेशल म्हणजे चतुर्थी आहे, एकादशी आहे किंवा गुरुवार आहे किंवा एखादा सण आहे, तर त्या दिवशी मी ना मंगल कलशाची पूजा करून घेत असते. आता मंगल कलशाची पूजा तुम्ही पण करत असाल, एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी करत असते. पहिलं तर मी तांब्या व्यवस्थित धुवून घेतला, त्याला पुसून घेतला, नारळ पण पुसून घेतला आणि त्यानंतर आहे ना अष्टदिशांनी त्याला गंध लावून घेतला, हळदी-कुंकू लावून घेतलं. जिथे आपण आहे ना कलशाची स्थापना करतो, तिथे पण हळदी-कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या, पाण्यामध्ये सुद्धा वाहून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये नागलीची पानं ठेवून घेतली, काही जण आंब्याची पण पानं वापरतात. पण मी आता खास मंगल कलशासाठीच हा नागलीचा वेल लावलेला होता. त्यामुळे मी तर नागलीचीच पानं वापरते आणि आधीपासून मी नागलीचीच पानं वापरायची. जेव्हा आपण या नागलीच्या पानामध्ये कुलदेवी स्वरूप जे काही नारळ मांडलेलं असतं ना, तर ते जेव्हा ठेवतो, तेव्हा असं वाटतं ना देवी साक्षात असं कमळामध्ये बसलेली, इतकं छान वाटतं आणि मोठमोठे पानं जर असले ना, तर तेच फील येतं. त्यामुळे मला आहे ना नेहमी नागलीचीच पानं वापरायला आवडतात. नागलीची पानं मी ठेवून घेतली आणि जे काही नारळ आहे ना, त्याला मोठंसं कुंकू लावून घेतलं आणि त्यामध्ये ना छोटासा हळदीचा टिक्का लावला. त्यामुळे ज्या कलश आहे ना, त्याचं इतकं रूप खुलून दिसतं ना. आता तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने टिक्का लावतात, मोठं कुंकू लावतात की चंद्रकोर करतात, तर ते पण मला कमेंट करून सांगा. मी नवरात्रीमध्ये ना अशी बदलत असते, कधी चंद्रकोर, कधी गोल टिक्का, तर असं करत असते. तर चला मी अशी साध्या सोप्या पद्धतीनेच पूजा करते. छान कुंकू लावून घेतलं, त्यानंतर आहे ना कलशावर ते नारळ ठेवलं, त्याला फूल वाहिलं, धूप-दीप दाखवून घेतलं, छान कलशाची आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता माझ्या देवपूजेला मी सुरुवात करते. फोटो वगैरे सगळं मी पुसून घेतलेलं आहे, देव पण न्हाणून घेतलेले आहेत. आता फक्त त्यांना आहे ना अष्टगंध, हळदी, कुंकू, फुलं वाहून घ्यायची आहे. त्यानंतर धूप-दीप दाखवायचा, छान-छान आरती करायची. पण त्याआधी ना मला आहे ना आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे महाराजांचा छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर तेच करण्याच्या आधी ना मी आधी माझं महाराजांना ज्या आसनावर मला बसवायचंय, कुठे बसवायचं, काय, तर त्याची मी तयारी करत होते. तर इथे ना या चौरंग आहे ना जरा हाईटला कमी आहे. मग मी त्याखाली ना एक डब्बा ठेवला, त्यावर तो चौरंग ठेवला, वरती एक पिवळं आसन ठेवलं आणि त्यावरती ना तांब्याच्या माझ्याकडे वेगवेगळ्या प्लेट्स आहेत, त्यातली एक प्लेट ठेवली. मी तुम्हाला तांब्या पितळाची भांडी दाखवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना, तर नक्की एकदा बघा. तर माझ्याकडे छोटंसं असं तांब्या पितळाच्या भांड्यांचं कलेक्शन आहे. देवांसाठीच मी एक-एक गोष्ट जमा केलेली आहे. ते सगळं मी त्यामध्ये शेअर केलेलं आहे. तर ते पण ठेवून घेतलं. त्यावर पण एक छान छोटंसं आसन ठेवलं. आता माझी मेन तयारी इथे झालेली आहे. कोणतीही पूजा करण्याच्या आधी पहिलं तर दिवा लावून घ्यायचा, अगरबत्ती लावायची. जर तुम्ही धूप वापरत असाल तर धूप लावा. पण हे लावल्यानंतरच पूजेला सुरुवात करायची. त्यामुळे ना आपण जेव्हा पूजा करतो ना, तेव्हा इतकं पॉझिटिव्ह वाटत असतं ना पूजा करताना, नक्की एकदा ट्राय करून बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी दुधाने महाराजांचा अभिषेक करून घेतला, त्यानंतर पाण्याने केला आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने महाराजांना अंघोळ घालून घेतली, व्यवस्थित मूर्ती पुसून घेतली आणि महाराजांना त्यांच्या आसनावर बसवलं. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आपले आई-वडील, आपले गुरु, आपल्याला एखादं दैवत आवडत असेल तर ते, आपली छोटी-छोटी मुलं असतात ना, ती सुद्धा आपल्याला कधी-कधी खूप काही शिकवून जातात. ते पण आपले कधी-कधी गुरु सुद्धा होतात आणि लग्नानंतर सगळ्यात मोठा गुरु असेल ना, तो म्हणजे आपला नवरा.
आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय चुकीचं आहे हे सगळं सांगणारा, छोट्या-छोट्या चुका आपल्या शोधून काढणारा, पण त्या चुकांमुळे आपल्यालाही कळतं, की आपण कुठे चुकतोय, काय चुकतोय, आपण सुधारणा केली पाहिजे की नाही, हे आपल्याला कळतं. आणि म्हणूनच लग्नानंतर तर सगळ्यात मोठा गुरु असेल ना, तर नवरा. छोट-छोट्या, बारीक-बारीक गोष्टींवर आहे ना, त्यांचं आपल्यावर लक्ष असतं, की ही काय करते, काय नाही करत, सगळ्या काही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपले आजूबाजूचे असतात, ते सुद्धा आपल्याला काही ना काही शिकवून जातात. तर या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस असतो. आता इथे मी महाराजांना छान असं अष्टगंध लावून घेतलं. त्यानंतर त्यांच्यासाठी जे काही वस्त्र माझ्याकडे आहेत, मी आधीच घेतलेले आहे. नवीन नाही आणलेले, पण ते वस्त्र छान घालून घेतलं. छान अशी माळ घालून घेतली आणि त्यानंतर जी काही मी फुलं आणलेली होती ना, ती महाराजांना वाहून घेतली आणि त्यानंतर सगळ्या देवांना अष्टगंध लावून घेतलं. देवींना हळदी-कुंकू लावून घेतलं. सगळ्या देवांना छान अशी फुलं वाहून घेतली. पण आज मला आहे ना, चाफ्याचं फुल मात्र काही भेटलंच नाही. आता जर संध्याकाळपर्यंत भेटलं ना, तर मग नक्की मी ते घेणार आहे. आता कालपासनं म्हणजे मी बाहेर गेलं की बघायची कुठे दिसतंय की काही, पण दिसलंच नाही. पण आता बघू संध्याकाळपर्यंत भेटलं तर, नाहीतर अशी छान साधी सिंपल मी पूजा केलेलीच आहे मनापासून. देवाला तर काय मनापासून साधा नमस्कार केला ना तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आज मला केंद्रामध्ये पण जायचंय. सकाळीच जायचं होतं. मी ठरवलं होतं की आपण सकाळच्या आरतीला जाऊया, तोपर्यंत सगळं आवरून घेऊ. पण ते काही पॉसिबल झालंच नाही. सकाळी-सकाळी मुलांचा टिफिन असतो, त्यांना स्कूलसाठी रेडी करायचं, स्कूलला नेऊन घालायचं. त्यानंतर अहोंचं असतं नाश्ता, पाणी आणि सगळे गेल्यानंतर जो काही आपल्याला वेळ भेटतो, तेव्हा आपली घरातली उरलेली कामं करायची असतात. त्यामुळे सकाळी तर मी कोणता प्लॅन करतच नाही. पण असं वाटलं होतं, की थोडं लवकर उठून आपण पटकन आवरून आणि सकाळी आरतीला जाऊया, संध्याकाळी पण जाऊया. निदान आजच्या दिवशी तरी. दररोज ही घरातली कामं असतातच, पण काही आज सुद्धा ते पॉसिबल झालं नाही. पण संध्याकाळची काही कामं बाजूला ठेवून मी संध्याकाळी ना आरतीला जाणारच आहे आणि गेली पण होती बरं का. आज मला महाराजांसाठी पुरणपोळी पण बनवून घ्यायची होती. त्यामुळे मी दुपारी 3 वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली. 6 वाजेपर्यंत मी सगळं आवरून घेतलं. थोडीशी सेवा होती ती पण करून घेतली आणि त्यानंतर मुलांना घेऊन केंद्रामध्ये गेली होती आरतीला. तर अशी छान मी देवपूजा करून घेतली. घरामध्ये जेव्हा आपण अशी देवपूजा करतो ना, इतकं छान प्रसन्न वाटत असतं ना घरामध्ये. तर चला, आता मी तुम्हाला माझं देवघर दाखवते कसं बनवून घेतलेलं आहे. देवघरासाठी आमचं पहिलंच फायनल झालेलं होतं. फक्त व्हाईट आणि वुडनमध्येच आपल्याला देवघर बनवायचं. त्यामुळे तेच 2 कलर आम्ही इथे चूज केलेले. देवघराच्या वरती कोणतंही सामान ठेवायचं नसतं, त्यामुळे प्लाय आणि व्हाईट कलरची सनमायका लावून आम्ही ते पूर्ण पॅक करून घेतलं. सगळ्यात आधी नजरेत भरतो तो म्हणजे हा वरचा डेकोरेटिव्ह भाग. हा ॲक्रेलिकच्या सीएनसी कटवर्कने तयार केलेला आहे. स्वस्तिक आणि ही छोटीशी जी काही डिझाइन तुम्हाला दिसते ना, ती इतकी साधी सिंपल आहे. पण जरी ती साधी असली ना, तरी तिचं डिझाइन इतकं उठून दिसतं आणि घरात येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष आहे ना, या छानशा व्हाईट कलरच्या कमानीकडे जातं म्हणजे जातं. आता वरच्या बाजूला ओम, मागच्या बाजूला या सुंदर अशा 4 घंटा, शुभ लाभ आणि गणपती बाप्पा. तर अशी ही सुंदर डिझाइन असलेली फ्रॉस्टेड ॲक्रिलिक शीट आम्ही इथे बसवून घेतलेली आहे. म्हणजे दिवसासुद्धा ही इतकी छान दिसते आणि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर आणि ही जी काही एल लाईट आहे मागच्या बाजूला, ती जर चालू केली की त्यानंतर देवघर अजून खुलून दिसतं. ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतातच. वरच्या बाजूला ओम घेण्याचं कारण म्हणजे आहोंची इच्छा होती की वरती आपण असा ओम घेऊया आणि बाजूला 2 छोट्याशा लाईट बसवूया, म्हणून आम्ही वरच्या बाजूला ओम घेतलेला आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतो तो सुद्धा. आणि खालच्या बाजूची जी काही शीट आहे बाप्पा, घंटा आणि जे काही शुभ लाभ, तर ते मात्र माझ्या चॉईसने केलेलं आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की बाप्पांच्या ऐवजी आपण मोरपीस घेऊया, पण पुन्हा म्हटलं नको, प्रथम पूजनीय गणपती बाप्पाच असायला पाहिजे. आता मंदिराच्या दोन्ही बाजूंना मी सुंदर अशी व्हाईट कलरची सीएनसी कटची जाळी बसवून घेतलेली. आता ही फक्त जाळीच नाहीये, तर त्याच्यावर आम्ही एक्स्ट्रा ग्लास सुद्धा बसवून घेतलेली आहे. त्यामुळे आतली ही व्हाईट कलरची शीट आहे ना, ती खराब होणार नाही. आता देवघरामध्ये आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, धूळ येत असते घरामध्ये, तर ती या व्हाईट कलरच्या शीटमध्ये जाणार नाही. आता कधी-कधी काय होतं, दिवा लावला की ना एखाद्या वेळेस वात मोठी राहून जाते आणि मग आहे ना सगळं देवघर काळं होऊन जातं. तर तसं कधी नको व्हायला. त्यामुळे आम्ही ही जी काही ग्लास आहे ना, तर ती लावून घेतलेली आहे. काही जणांच्या घरामध्ये मी बघितलेलं आहे, ह्या ज्या काही व्हाईट कलरच्या शीट आहे ना, त्या पूर्ण काळ्या झालेल्या. त्यामधली जी काही डिझाइन आहे त्यामध्ये धूळ जाऊन बसलेली असते आणि ते साफ काही करता येत नाही बरं का. जर असं तुमच्या घरामध्ये झालेलं असेल ना, तर नक्की तुम्ही त्यावर आहे ना अशी ग्लास लावून घ्या आणि तुम्ही जर नवीन देवघर बनवण्याचा विचार करत असाल ना आणि तुम्हाला सुद्धा अशी व्हाईट कलरची सीएनसी कटची जाळी बसवायची असेल, तर तुम्ही त्यावर ही ग्लास नक्की लावा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा, की फायदा झाला की तोटा झाला. नक्कीच फायदा होणार आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमधली सगळ्यात मोठी टिप मी तुमच्यावर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला देवघर बनवायचं असेल आणि अशा व्हाईट कलरच्या शीट बसवायच्या असतील, तर त्यावर ग्लास बसवायला अजिबात विसरू नका.
त्यानंतर देवांना बसवण्यासाठी इथे ह्या अशा छान लांबी रुंदी मोठी असलेल्या पायऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत 3, जेणेकरून तिथे मूर्ती त्याच्यासमोर आपल्याला फूल सुद्धा ठेवता येईल अशा हिशोबाने. त्यानंतर याचा वापर मात्र मी सगळ्यात जास्त करते. देवांना नैवेद्य दाखवायचा असू द्या, त्यानंतर देवांना आता मी अभिषेक केला महाराजांचा तेव्हा पण मी याचा वापर केला. त्याचबरोबर एखादी पोथी पारायण असेल ते वाचायचं असेल तरी आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे नेहमी नेहमी आपल्याला चौरंग घेण्याची गरज पडत नाही. आणि त्याच्या खाली असे छान 2 मोठे मोठे ड्रॉवर्स आम्ही बनवून घेतलेले आहे, ज्यामध्ये देवांचं सगळं सामान मावलं जातं. जेव्हा आम्ही फ्लॅट बघायला आलेलो होतो ना, तेव्हाच आम्ही डिसाईड केलेलं होतं की देवघर या रूममध्ये आणि या ईशान्य कोपऱ्यामध्येच बनवायचं. आणि त्याचबरोबर जेव्हा आम्हाला फर्निचरला सुरुवात करायची होती ना, तेव्हा पण आम्ही तेच ठरवलेलं होतं. देवघरापासूनच फर्निचरला सुरुवात करायची. ज्याने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे ना, त्याचं घर पहिलं बनवायचं आणि नंतर आपलं फर्निचर बनवूया. तर असं आहे माझं देवघर. साधं, सिंपल पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणारं. तुम्हाला हे देवघर कसं वाटलं? यामधली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? हे नक्की मला कमेंट करून सांगा. मी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काही एखादी गोष्ट जर राहिली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. मुलांबरोबर केंद्रामध्ये गेलेली होती, जसं सुरुवातीला सांगितलं. छान आरती घेतली, घरी आलो, देवांना नैवेद्य दाखवून घेतला. तर असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. बाय बाय.